धन्यवाद आपल्या जिवंत देवाला आजचा सुंदरसा दिवस देवाने तुमच्या आणि आमच्या जीवनात जोडला त्याबद्दल. खरोखरच आपण जेव्हा देवाच्या इच्छानुसार जेव्हा जगतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये खरोखरच खूप आनंद वाटतो, समाधानी असं वाटतं. जेव्हा आपण देवाच्या इच्छेवर जीवन जगतो ना त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये समाधानी राहत नाही, आनंद राहत नाही, विशेष करून शांती राहत नाही. आपलं जीवन जेव्हा देवाच्या विरुद्ध आपण जेव्हा वागतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अनेक संकट आणि अनेक अशी परिस्थिती आपल्या जीवनावर ओढवल्या जाते की त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला अशक्य असं होतं. म्हणून रोज रोज आपण आपल्या देवाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. देव आपल्याला जे काही सांगत आहे त्यानुसार आपण कृती केली पाहिजे. आज आपण वाचणार आहोत, आज पाहणार आहोत, मागा म्हणजे मिळेल. की आपण देव आपल्याला सांगत आहे की जे काय आपण तुम्हाला गरज असेल त्याविषयी तुम्ही प्रार्थना करा, त्याविषयी तुम्ही मागा, माझ्यापाशी मागा तर तुम्हाला ते मिळेल. तर ह्याविषयी आपण पाहणार आहोत. आपण रोज रोज प्रार्थना करतो, आपल्या प्रार्थना विनंत्या आपण करतो, रोज आपण मागतो आणि काही वेळा आपल्याला मिळत नाही. म्हणजे काय मिळत नाही आपल्या प्रार्थना, कधी कधी आपल्या प्रार्थना उत्तर काय मिळत नाही, त्याला मग कोण कारण? देव आपली प्रार्थना ऐकत नाही. देव आपल्याशी कठोरपणा करतो का आपल्या प्रार्थनेला आपणच अडखळण आहोत हे देखील पाहणे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण सहज वचन बोलून जातो की या ठिकाणी मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 7व वचन या ठिकाणी आपण वाचूया. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. पहा, ह्या वचनाला आपण धरून देवा तू आम्हाला मागायला सांगितलेलं आहे, मी मागतो देवा, आमची प्रार्थना ही माझी इच्छा तू पूर्ण कर. देवा तुझं सांगतो शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडेल. आणि आपण असं प्रार्थना करतो आणि बऱ्याच वेळा आपल्या बऱ्याच प्रार्थना ज्या आपण केलेल्या असतात त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. काय मिळत नाही याचं कारण आपण शोधलं पाहिजे. कारण देव आपली प्रार्थना ऐकत नाही का? हो, देव आपली प्रार्थना ऐकतोस, पण देव आपल्याला त्याचं उत्तर का देत नाही ह्याचं देखील आपण पडताळ केला पाहिजे, ह्याचं परीक्षण केलं पाहिजे. जर आपण नुसतं ओठाने प्रार्थना करत राहिल्या की वचना धरून नाही का, मागा म्हणजे मिळेल तुम्हा, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल, असं बोलून होतं का? ह्याचं ह्याच वचना धरून प्रार्थना करून चालतं का? त्याचा मागचा उद्देश काय आहे? आता ह्याच वचनामध्ये तर पाहिलं आपण तर तीन सांगितले, 3 प्रकार सांगितलेत. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. यामध्ये 3 आहे. तर मागायचं आहे पण त्यासाठी काहीतरी शोधा सांगितलेलं आहे. आणि जर शोधायसाठी आहे तर काहीतरी शोधल्यानंतर आपल्याला काहीतरी आपल्याला जे भेटणार आहे आणि त्यासाठी ठोकायचं आहे मित्रांनो. नुसतं मागामध्ये मिळेल ह्या नाही, पण त्यामध्ये जे 3 हे वचन आहे 3 गोष्टीला एकत्र धरून आहे. मागायचं आहे, मागल्यानंतर आपल्याला शोधायचं आहे, शोधल्यानंतर आपल्याला ते सापडणार आहे, ते ठोकायचं आहे मित्रांनो. हे खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या वचनात धरून आपल्याला चालत नाही की मागा. त्या मागचा उद्देश बी पहा ना, काय लिहिले? मागा, शोधा, ठोका. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. अर्धवट वचन घेऊन आणि प्रार्थनेमधून देवाला असं ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करायचा नाही प्रियांनो. आणि देव तुमच्या अशा मनधरणी प्रार्थनेला काही स्थान देत नाही. आपल्या प्रार्थना मनधरणी असलेल्या प्रार्थना नसाव्यात. आपल्या मागण्या, आपल्या विनंत्या ह्या देवाला किंवा समोरच्या व्यक्तीसाठी जेव्हा आपण कोणासाठी प्रार्थना करतो त्या आपल्या मनधरणी प्रार्थना नसाव्यात. आपल्या प्रार्थना हा कार्यशील आणि सामर्थ्यशाली असाव्यात. समोरच्या व्यक्ती जीवनात कार्य होणाऱ्या अशा प्रार्थना असाव्यात. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कार्य करणाऱ्या अशा प्रार्थना आपल्या असाव्यात. ह्या गोष्टीला आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा अनेक विश्वासू वचन धरून प्रार्थना करतात. ओ धन्यवाद देवा तुझं वचन हे सांगतं, धन्यवाद देवा तुझं वचन ते सांगतं, धन्यवाद देवा तुझं वचन सांगतं. हो,
देवाचं वचन सगळं काय सांगतं, पण देवाचं वचन त्या पलीकडे बी आपल्याला सांगत आहेत ते देखील ऐकलं पाहिजे. सैतानाला देखील सर्व वचनं पाठ आहे, पण ह्याचा अर्थ नाही की मग सैतानाच्या सर्व इच्छा पूर्ण होत होत्या, नाही. कारण सैतान हा देवाच्या वचनाला अनुसरून नव्हता, तर देवाचं वचन जे आहे ते त्याला माहिती होतं, पण तो देवाच्या वचनानुसार जीवन जगत नव्हता. देवाच्या वचनातून सैतान कधीच जीवन जगला नाही. देवाच्या आज्ञेविरुद्ध सैतान वागलेला आहे. म्हणून सैतानाची आजपर्यंत कुठलीही इच्छा पूर्ण झाली नाही. सैतानाचा शेवट नाशच झालेला आहे. जसं वचन असून माहिती नाही, वचनाबरोबर आपली कृती देखील आपण केली पाहिजे. या गोष्टीकडे आपण अधिक लक्ष देणार आहोत. आज आपण पवित्र वचनाला, पवित्र शास्त्राला आपण जे बायबलने सांगत आहे त्या वचनात आणखी पाहणार आहोत. तर मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, आणि शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडे जाईल. आता आपल्याला शोधायचं आहे, देवाचं सानिध्य आपल्याला शोधायचं आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण प्रार्थना आपल्या अशा असावी की देवाच्या सानिध्यामध्ये आपल्या प्रार्थना असेल. देवाचं जे सानिध्य आहे, देवाचं जे काय आपल्या देवाची सहभागिता आहे ते शोधायचं आहे. आपल्याला कुठं देवाची सहभागिता, देवाचं सानिध्य आपल्या जीवनामध्ये आहे का नाही ते शोधायचं आहे. मग देवाचं सानिध्य जर आपल्यामध्ये आहे, आणि तेव्हा आपण स्वर्गाचं दार ठोकायचं आहे, प्रार्थनेद्वारे ठोकायचं. देवा तुमच्यासाठी स्वर्गदार उघड, तेव्हा देव आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आपल्याला देवाचं दार ठोकायचं आहे, प्रार्थना करून ते ठोकायचं आहे. देवा तू उघड, देवा तू आमच्यासाठी दार उघड, देवा तू आमच्यासाठी आमच्या प्रार्थना स्वीकार कर. किंवा देवाचं सानिध्य आपल्याला शोधायचं आहे, देवाच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहायचं आहे, देवाच्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. तेव्हाच आपल्या मागणाऱ्या इच्छा पूर्ण होणार. या वचनामध्ये अनेक उदाहरण, अनेक अर्थ आहेत तसं पाहिलं तर. म्हणून जेव्हा आपल्या मागण्या असेल ना, तेव्हा आपण सर्वप्रथम देवाच्या अधीन आहोत का नाही हे आपण देखील पाहिलं पाहिजे. आणखी आपण वचन पाहणार मत्तई 18 आणि 19 आणि 20 असे वाचणार आहोत आपण या ठिकाणी. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित येऊन विनंती करतील तर ते माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केले जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत ते त्यांच्यामध्ये मी आहे. हालेलुया. या ठिकाणी किती सुंदर या ठिकाणी लिहिले काय की पृथ्वीवर दोघे किंवा तिघे ज्या माझ्या नावाने एकत्र जमले असेल आणि एक चित्ताने एक मनाने जर ते कोणती गोष्टी मागत असेल तर परमेश्वर म्हणतो की ती गोष्ट त्यांच्यासाठी मी केली जाईल. हालेलुया. तर पहा, जेव्हा आपण प्रार्थनेसाठी आपलं बंधूजन येतो तेव्हा आपण एक चित्ताने प्रार्थना केल्या पाहिजे. त्या प्रार्थनेला आपण जे काय प्रार्थना आपण भाऊ बहीण करतो त्या प्रत्येक प्रार्थनेला प्रत्येक भावाचं होय आणि आमीन असलं पाहिजे. ते ओटातून नाही तर अंतःकरणापासून पाहिजे. होय देवा, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे, ही इच्छा तू पूर्ण कर. होय देवा, आमची इच्छा आहे की ह्या भावाला तू बरं कर. ओ देवा, आमची इच्छा आहे की आमच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ होऊन दे. ही प्रत्येकाची इच्छा पाहिजे. जर आपल्या प्रत्येकाची इच्छा असली तरच त्या गोष्टी पूर्ण होणार. देवाचं वचन सांगत आहे या ठिकाणी. आणि सर्वात मोठी गोष्ट या वचन जर आपण वाचलं, या ठिकाणी देव सांगत आहे की प्रत्येक मंडळीच्या लोकांना एकत्र यायला पाहिजे. प्रार्थनेला प्रत्येक भाऊ बहिणी एकत्र यायला पाहिजे. या ठिकाणी सांगत दोघे किंवा तिघे, म्हणजे ह्याचा अर्थ आपला देव सांगत आहे की मंडळीच्या लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना केल्या पाहिजे. मंडळीतल्या भाऊ बहिणीने एकत्र येऊन प्रार्थना केल्या पाहिजे, मागितलं पाहिजे. देव ह्या ठिकाणी सांगत आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा एक आपल्या प्रार्थनेचं उदाहरण आहे की आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी, आपल्या प्रार्थना पूर्ण होण्यासाठी मंडळीमध्ये एकत्र जमणं, मंडळीमध्ये सहभागी होणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रियांनो, जर आपण एकत्र येत नाही, आपण कवर एकटे प्रार्थना करणार.
मला सांगा, एखादं एक पोतं घेऊ, आपण गव्हाचं पोतं घेऊ भरलेलं, आणि जर तो मनुष्य एकटा उचलून चालला तर त्याला तो थोडा खूप त्रास होईल. पण त्याच पोत्याला जर गव्हाच्या पोत्याला ते 4-5 जण घेऊन उचलून चालले, ते सहज घेऊन जाऊ शकतात. ते एकट्याला जेवढं ते जमणार नाही, तेवढे 4-5 जण जे आहे ते व्यवस्थित घेऊन ज्या ठिकाणी नेऊन ठेवायचं त्या ठिकाणी नेऊन ठेवतात. त्यात देखील आध्यात्मिक गोष्टीसाठी देखील हेच आहे. आपल्या आध्यात्मिक गोष्टीसाठी सर्वांनी एका गोष्टीसाठी कळकळून जो प्रार्थना, जीवापासून जो प्रार्थना केला सर्वांनी, ती गोष्ट पूर्ण होणारच, 100% होणार. एक माणूस जर प्रार्थना करून ती गोष्ट मिळू शकतो, तर अधिक लोकांनी प्रार्थना करून ती गोष्ट अधिक लवकर मिळू शकतो. या ठिकाणी आपल्याला मला हे सांगायचं आहे. खरोखर देवाचं वचन जेव्हा आपल्याला सांगत आहे ना, तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीकडे त्याचं मनन केलं पाहिजे. देवाच्या वचनाचा आपण विचार केला पाहिजे. देवाचं वचन आपल्याला काय शिकत आहे, काय सांगत आहे. आणखी आपण वचन वाचणार मत्ती ह्याचा 21वा अध्याय 22 वचन वाचूया आपण. 21-22 वाचूया. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकाल जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थने जे काही मागाल ते तुम्हास मिळेल. हालेलुया. या ठिकाणी किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे की अंजिराच्या झाडाला जे काही प्रभू येशू बोलला की तू इथून पुढे तुला फळ न येऊ आहे ना, त्या ठिकाणी बोललेलं आहे. आणि त्या इथून पुढे ते झाड जळून गेलं असं लिहिलेलं आहे. तर पुढे लिहिलं आहे की डोंगरा तू उठून समुद्रात टाकला जा असे म्हणणार तर तसे होईल. हालेलुया. विश्वासाने केलेली प्रार्थना. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा अशक्य गोष्टी जे अशक्य आहे, आता आपण बोलणार की डोंगराला उचलून पलीकडे जा, नाही का, एक आध्यात्मिक गोष्ट आहे, पण एक उदाहरण दिलेलं आहे परमेश्वराने. अशक्य आहे की बाबा डोंगराला आपण म्हणतो डोंगरात उठून जर समुद्रात जाऊन पड, म्हणजे अशक्य गोष्ट आहे. पण देव म्हणतो अशक्य असलेल्या गोष्टी जेव्हा तुम्ही विश्वास धरून प्रार्थना मागतात, त्या देखील तुमच्या विश्वासाने केलेल्या प्रार्थना देव पूर्ण करेल असं देव सांगत आहे. म्हणजे देव सांगत आहे की देवासाठी करण्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. पण त्यासाठी जो प्रार्थना करतो त्यासाठी तो विश्वास पाहिजे की देव हे करण्यास समर्थ आहे. आपल्या स्वतःवर ते अवलंबून आहे मित्रांनो, की देवाला आपण किती मर्यादेमध्ये ठेवून प्रार्थना करतो. देवाला आपण किती मर्यादेमध्ये ठेवून प्रार्थना करतो की देव ह्या एवढं करण्यास सक्षम आहे का, देव हे करण्यास सक्षम आहे का. देव आता खरोखरच मी ज्या व्यक्तीसाठी आजारी पडत त्या व्यक्तीला आजारासाठी प्रार्थना देव सक्षम आहे का. ओटातून प्रार्थना नाही करायच्या मित्रांनो, अंतःकरणापासून सामर्थ्यशाली आपल्या प्रार्थना केल्या पाहिजे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. निस आपण तो देवा तुझं वचन सांगतो की तू बोला डोंगराला, तुम्ही विश्वासाने प्रार्थना की डोंगरा उठून समुद्रात जा, नाही, तसं नाही चालत. बोलल्याने होत नाही फिरायला. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये ते कार्य पाहिजे, क्षमता पाहिजे, त्या गोष्टी पाहिजेत. किती सुंदर सांगितलं या ठिकाणी, डोंगरात उपटून समुद्रात टाकला जा असा म्हणाल तर तसे होईल. डोंगरासारखे भयंकर संकट जरी असलं ते समुद्रात जर टाकलं डोंगर कसा नाहीसा होतो पूर्णपणे तो समुद्र, कारण समुद्र हा खूप खोल असतो, डोंगराची तेवढी उंच नसते. आणि मग तो समुद्रामध्ये जर डोंगर गेला तो समुद्रामध्ये डोंगर होता का नव्हता असं होतं. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात डोंगरासारखं किती भयंकर मोठं संकट जरी असलं ते समुद्रात गेल्यानंतर कसं ते नाहीसं होतं. त्याचप्रमाणे तुम्ही विश्वासाने केले प्रार्थना तुमच्या जीवनातले सर्व संकट नाहीसे करतं. अडखळण दूर होतं. तुमच्या जीवनामध्ये जे काही अडखळण आहे ते सर्व दूर होतं असं या ठिकाणी सांगतं. म्हणून खाली 22 मध्ये तुम्ही विश्वास धरून प्रार्थने जे काही मागाल ते तुम्हास मिळणारच. पण ते मिळवण्यासाठी मित्रांनो तुमच्यामध्ये विश्वास पाहिजे. कुठला विश्वास पाहिजे? पूर्ण सामर्थ्यशाली विश्वास पाहिजे. तोंडाने नाही पाहिजे देवा माझा तुझा विश्वास आहे, नाही तसं चालत नाही. भावनिक विश्वास तर अजिबात चालत नाही.
देवावर विश्वास ठेवत असेल तो म्हणजे सामर्थ्यशाली विश्वास, पूर्ण विश्वास. आणि पूर्ण विश्वासाने केले प्रार्थना ही फळ देण्यास कार्यशील ठरते. हालेलुया. आणखी आपण पाहणार आहोत आपण आणखी वचन वाचणार आहोत. मार्क याचा 11वा अध्याय आणि 24वे वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळाले आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आपण जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा प्रार्थना म्हणजे काय मागितलं आहे ते मिळालेच आहे असा विश्वास धरा, असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. याचा अर्थ काय? जे काय तुम्ही मागितलं आहे, देवाला प्रार्थना केली आहे, त्यासाठी तुम्ही धीर धरा, उतावळ होऊ नका. देवावर विश्वास ठेवून शांत राहा. देवाने प्रार्थना ऐकली असा विश्वास धरा, आणि जे काय आपण मागितलं आहे ते पूर्ण होणार आहे. त्यानुसार आशा म्हणजे वाट पहा, आशा धरा की देवाला मी मागितलेलं आहे तर आता ते होणार, मला मिळणार आहे. विश्वास धरा, मिळाले असा विश्वास धरा असं देव सांगत आहे. संशय धरू नका, ते होईन का नाही, आता मला मिळणार का नाही, मग आता मी काय करू, ह्या भानगडीत ह्या विचारात पडायचं नाही. देवावर विश्वास ठेवून चिंत राहायचं, शांत राहायचं आहे की देव करणार आहे. जेव्हा आपण असं राहतो तेव्हा देव देखील त्या आपल्या पृथ्वीकडे, आपल्या वातावरणाकडे बघून देव आपल्या प्रार्थनेचं अगदी वेळेवर देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. हालेलुया. आणखी आपण वचन वाचणार आहोत. लूक याचा 17वा अध्याय आणि 6वं वचन. प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर ह्या तुतीला तू मुळासकट उपटून समुद्रात लाविला जा, असे तुम्ही सांगता ते तुमचे ऐकेल. हालेलुया. तर पुन्हा ह्या विषयावर मागच्या वचनावर स्पष्टीकरण थोडं केलेलं आहे, पण ह्या ठिकाणी मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तरच तुम्ही जे काय तुतीच्या झाडाला मुळासकट उपटून समुद्रात टाकला जा, असे तुम्ही सांगतात तेव्हा तसे घडेल. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास म्हणजे परिपूर्ण विश्वास. मोहरीचा दाणा कसा असतो? गोल असतो, तो परिपूर्ण असतो, तो अर्धवट नसतो. तसा प्रियांनो, माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आहे, जर आपल्यामध्ये परिपूर्ण विश्वास असला तर नक्की आपल्या प्रार्थना देव ऐकणार आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळणारच. पुन्हा या ठिकाणी म्हणतो, अशक्य, जे अशक्य आहे अशा प्रार्थना देखील देव उत्तर देणार. ते केव्हा? जेव्हा आपला पूर्णपणे देवावर विश्वास असला तरच. अर्धा प्रार्थनेवर विश्वास आणि अर्धा मनुष्यावर विश्वास, असा विश्वास, अशा प्रार्थना विश्वासाने केल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. पूर्णपणे देवावर विश्वास ठेवून केलेल्या प्रार्थनेचं उत्तर देव स्वतः देतो. आणि जेव्हा आपल्या प्रार्थना अर्ध्या मनुष्यावर अवलंबून असतात आणि अर्ध्या आपण देवाला बी सांगावं यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा त्या प्रार्थनाचं उत्तर मिळत नाही. देवा पण मिळत नाही. ते आपल्या प्रार्थनेने, आपल्या बऱ्याच वेळा आपण आपल्या कृतीने किंवा आपल्या काय म्हणतात त्याला, आपल्या प्रार्थनाने जे आपण जे प्रयत्न करतो त्यांनी त्याचं उत्तर मिळत जातं. आपण म्हणतो, हा धन्यवाद देवा, देवाला मी धन्यवाद देतो देवाला की खरोखर मला खूप पैशाची गरज होती. आणि मग काय केलं, मग आमच्या इथल्या एका बाईला बोलवत, बाई तू मला व्याजाने 10,000 रुपये दे, आणि मी त्यासाठी प्रार्थना केली आणि देवामध्ये प्रार्थना केली. तर ह्या प्रार्थना देवाने दिलेलं उत्तर नाही. ह्या तुम्हीच बनवलेल्या प्रार्थना, हे तुम्हीच बनवलेल्या योजना आणि तुम्हीच ह्या गोष्टीसाठी केलेले प्रयत्न आहे. देवाने दिलेले प्रार्थनेचं उत्तर म्हणजे त्यामध्ये अद्भुत असे कार्य असतं, अद्भुत, त्याचा आपण अंदाज बी कळत नाही.
अचानक तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे आहेत, पैसे पाहिजे आहेत, आणि अचानक एखादा बंधू तुम्हाला म्हणतो, भाऊ हे जर तुला हे गरज लागते नाही, किंवा एखाद्याला तुम्ही जरी सांगितलं आणि त्याने तुमच्याला माझी परिस्थिती अशी आहे, तुम्ही त्याला पैसे न मागता त्याला ते तुमच्याविषयी कळवळा आला आणि त्याने स्वतःहून दिलेले पैसे, ही देवाचे चमत्कार आहे. त्याने कारण तुमच्याविषयी देवाने त्याच्या मनामध्ये कार्य केलं असं की तू आता माझ्या लेकराला मदत कर. अशा प्रार्थनेचं उत्तर जेव्हा आपल्या जीवनात अशा गोष्टी घडतात, ते देवाने दिलेलं प्रार्थनेचं उत्तर असतं. जेव्हा आपल्या घरी काही नाही तरी देखील आपण जीवन जगतो, देव आपल्याला पुरवतो, हे देव हा देवाने केलेला चमत्कार आहे. आता आम्ही बऱ्याच उदाहरणार्थ मी कामाला नाही आहे आणि मग मी 1 महिना झाला मी कामाला, तरी पण मी मग कोणाकडून व्याजाने पैसे घे, ह्याने पैसे घे, आणि मी माझं घर चालवतो. आणि मग मी उठून म्हणतो देवाला, मी धन्यवाद देतो देवाला, खरोखर देव खूप महान आहे. एक महिनाभर मी काम नव्हतो तरी पण देवाने मला जगवलं, आणि मग मी ह्याच्याकडून व्याजाने पैसा घेतला, त्याकडून मी व्याजाने पैसा घेतला. हे तुमचा प्रयत्न आणि तुमच्या गोष्टी. देव अशा प्रकारे आपल्या देवाला सांगत नाही, देव पुरवतो. देव आपल्या सेवकाविषयी इतरांच्या मनामध्ये कार्य करण्यात, तुम्हाला सहकार्य करण्यात देव सांगतोच. त्यासाठी आपण देवावर पूर्णपणे अवलंबून असले पाहिजे. हालेलुया. आपण आणखी वचन वाचणार आहोत. योहान ह्याचा 14वा अध्याय आणि 13वा वचन. योहान ह्याचा 14-13 वचन. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करेन. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू स्वतः म्हणत आहे की पुत्राच्या ठायी पित्याचे म्हणजे देवाचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने, बघा प्रभू स्वतः काय म्हणत आहे की जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. खाली 14 सांगतो, तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. प्रभू स्वतः काय म्हणतात या ठिकाणी, जे काय तुम्हाला पाहिजे आहे, जे काय तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते माझ्या नावाने माझ्यापाशी मागा, ते मी करन. दुसऱ्या नावाने आपल्याला काही मिळणार नाही. या जगात जर आपल्याला काही मिळवायचे असेल ते फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे प्रभू येशू. प्रभू येशू जर आणखी वरच्या वचन वाचलं तर त्या ठिकाणी आलं, जे काय तुम्ही माझ्या नावाने पित्यापाशी मागाल ते तुम्हाला मिळेल. खाली वचन लिहिलं की जे काय तुम्ही माझ्यापाशी मागाल, माझ्या नावाने माझ्यापाशी मागाल ते तुम्हासाठी करेल. आज आपल्याला जे काही मागायचं, जे काही पाहिजे असेल तर आपल्याला प्रभू येशूच्या नावाने मागितलं पाहिजे. प्रभू येशूच्या नावानेच आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आणि त्यासाठी प्रभू येशू कोण आहे हे आपली ओळख पाहिजे. येशूच्या नावामध्ये मागणं म्हणजे काय? येशू आपण जे काय मागणार आहे त्यासाठी येशू करण्यास समर्थ आहे. जर आपल्याला येशूची ओळखच नाही आणि मी म्हणणार येशू मला हे गोष्ट पाहिजे, तुम्हाला दे, दादा तुला येशूची ओळखच नाही, येशूला तू पूर्णपणे जाणलं नाही, येशूच्या नावानं कसं काय मागणार? उदाहरण तर मी जर आपण एक वर्षाच्या मुलाला जर मी म्हणलं की बाबा ते बकेट पाण्याची भरून माझ्यापाशी आणून दे, तो देऊ शकतो का? नाही देऊ शकत आणून. पण त्याच लेकराला म्हणलं बाबा ते बकेट मोकळी आहे ते आणून दे, ते लहान लेकरू ते लहान लेकरू 1 वर्षाचं म्हणण्यापेक्षा थोडं मोठं असेल त्याला तर आपण ते एखादी बकेट ती मोकळी ते आणू शकतो. म्हणजे मला काय सांगायचं आहे, समोरच्याला आपण ओळखणं महत्त्वाचं आहे. जर आपण त्याची कार्य करण्याची शक्ती जर आपल्याला त्याची माहीत नाही, ठाऊक नाही त्याचं, तर त्या व्यक्तीला नाहीच मागू शकत मित्रांनो. तर येशूला तुम्हाला येशूच्या नावाने मागायचं आहे तर प्रभू येशूला पूर्णपणे तुम्ही ओळखलं पाहिजे. येशू काय कार्य करायला समर्थ आहे, येशूमध्ये कोणतं सामर्थ्य आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. पण येशू सामर्थ्य, येशूचे नाव
जेव्हा आपण घेऊन प्रार्थना करतो त्यासाठी बी काही गोष्टी आहेत. असंच नाही हो, उठून उद्या म्हणून कोणी बी रस्त्यावर जेव्हा म्हणून हे प्रभू येशू तुझ्या नावानं मी अमुक अमुक माझ्या जीवनामध्ये हे करून देईन, त्याची प्रार्थना ऐकली जाणार आहे का? नाही हो. येशूच्या नावाने प्रार्थना कुणाचे ऐकल्या जातात, कुणाचे नाही, या देखील आपण या वचनामध्ये पाहणार आहोत. आणखी आपण योहानाचा 15वा अध्याय आणि 7वं वचन पाहणार आहोत. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की आपण जर देवामध्ये राहिलो तर जे काय पाहिजे आहे ते आपल्याला प्राप्त होणार. म्हणजे जर आपण देवामध्ये राहिलो म्हणजे काय, देवाच्या अधीन राहिलो, देवाने जे काय आज्ञा आपल्याला पाळायला सांगितल्या आहेत त्यानुसार आपण जर कृती केली, त्यानुसार वागलो, देवाच्या इच्छानुसार आपण जगलो तरच आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्हाला जे काय तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला स्थान नसेल, आपल्या जीवनामध्ये आपण देवाचं वचन जर पाळत नसेल तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. आपल्या प्रार्थना हे फक्त बडबड असे ठरणार. जो व्यक्ती देवाच्या आज्ञा पाळतो, देवाच्या इच्छानं जीवन जगतो, अशा लोकांच्या, अशा मनुष्याच्या, अशा सर्वांच्याच, जो कोणी देवाच्या इच्छानं जगतो अशा सर्वांच्याच प्रार्थनेचं उत्तर मिळत. जो कोणी देवाच्या इच्छानं जगत नाही, देव सांगत आहे त्यानुसार अनुकरण करत नाही, अशा मनुष्याच्या प्रार्थनाचं उत्तर मिळणार नाही. त्याच्या प्रार्थना निष्फळ ठरणार आहे. म्हणून जर आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला देवाच्या आज्ञानुसार, देवाच्या इच्छानुसार जीवन जगलं पाहिजे. आणि जसं आपण 14, 13 आणि 14 म्हणजे आपण पाहिलं, त्या ठिकाणी लिहिलं आहे माझ्या नावाने मागा. हालेलुया. पहा, देवाच्या नावाने मागणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते आहे पहिले का देव काय सांगत आहे तेव्हाच ते प्राप्त होणार आहे. देव जे सांगते ना तरच तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा, ते करा. जेव्हा तुम्ही सांगत आहे त्यानुसार करा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. मित्रांनो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपण आज्ञा करत नाही आणि एखादा विश्वास तू काळजी करू नकोस, देव तुला बरं करणार आहे, आणि जेव्हा तो बरं होत नाही मित्रांनो, तेव्हा त्याचं मन उदास होतो, नाराज होतो, आणि त्याला कळतं की त्यांचा देव प्रार्थना ऐकत नाही. याचं आपल्या ह्या वागण्याचं कारण इतरांच्या जीवनावर पडतं मित्रांनो. त्यासाठी प्रियांनो, ज्या कोणासाठी तुम्ही जो प्रार्थना करता तर त्यासाठी सर्वप्रथम स्वतः देवाचं आज्ञा पालन करण्यास सक्षम व्हा, आणि मग इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी बाहेर निघा. आता तुम्ही जाता नाही का, बायबलचं वचन हे सांगता आणि त्या एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करता, देव तुला बरं करू, देव तुझ्या सर्व जीवनाचं संकट दूर करू. पण जर तुमच्या प्रार्थना देव ऐकत नाही, कारण काय ऐकत नाही, तुम्ही देवाच्या इच्छानं जगत नाही. पण तुमच्या प्रार्थना न ऐकल्यामुळे ज्या माणसाचा त्याला तुम्ही विश्वास सांगले, तू आता देवावर विश्वास ठेव, देव तुझ्या जीवनात कार्य करणार आहे. तुम्ही ज्यावेळेस असं भावनिक विश्वासन, ज्यावेळेस पोकळ विश्वासन ज्यावेळेस तुम्ही सांगून येता ना, जेव्हा त्या माणसाच्या जीवनात संकट दूर होत नाही, उदाहरणार्थ एखादा आजार दूर होत नाही, याचा अर्थ तो व्यक्ती कुठेतरी महाग पडण्याचं कारण आहे. म्हणून प्रियांनो, तुम्हाला एकच सांगतो, जेव्हा तुम्ही 4 चौघात ठामपणे जेव्हा विश्वासाने प्रार्थना करता त्यावेळेला स्वतःचं सर्वप्रथम परीक्षण करा. जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेस स्वतःचं परीक्षण करा. आपण काय बोलतोय, आपण काय त्या समोरच्याबद्दल सांगत आहे देवाच्या नावाने. पहा, देवाच्या नावाने सांगण्यासाठी देवाच्या आज्ञा पाळणं महत्त्वाचं आहे.
जेव्हा तुम्ही देवाच्या आज्ञा पाळतात तेव्हा देव त्याच्या नावाने केल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. हेच मला हे सांगायचं आहे. आणखी आपण पाहणार आहोत याकोबाचे पत्र, आणि याकोबाचे पत्र ह्याचा हालेलुया, धन्यवाद येशूराजा. पहिला 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 अध्याय आणि 5 आणि 6. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटणाऱ्या व उंच म्हणलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. हालेलुया. किती सुंदर या ठिकाणी लिहिलं आहे. आपल्यामध्ये जर ज्ञानाने कोण उन्हा असेल तर त्याने देवाला मागावे. कोणत्या देवाला? की तो देव तुम्हाला दोष न लावता तुम्हाला देतो. देव तुम्हाला म्हणणार नाही की तू वाईट केले, पाप केले, किंवा तू वाईट वागतो, मी तुला ज्ञान देणार. तुमचा देव तुम्हाला दोष न लावता तुम्हाला हे सर्व देणार आहे. पण देव त्या ठिकाणी खाली सांगत आहे, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. पुन्हा या ठिकाणी विश्वासाने. मित्रांनो, विश्वास देवावर असणे खूप महत्त्वाचं आहे. संशय, माणसाचा संशय मनुष्य जीवनामध्ये, देवाच्या जीवनामध्ये अडथळा आहे. देवाच्या मध्ये आणि मानवाच्या मध्ये संशय हा आडभिंतीचं काम करतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संशय आहे आणि त्याने जर प्रार्थना केली तर त्याच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. हेच या ठिकाणी देव सांगत आहे. किती सुंदर लिहिले की ज्ञानाने उन्हा असला तर, ज्यावेळेस मनुष्याला ज्ञान येतं, दैवी ज्ञान येतं, तेव्हा त्याला कळतं यथायोग्य कशासाठी प्रार्थना केली पाहिजे, कशी प्रार्थना केली पाहिजे, कुणासाठी प्रार्थना केली पाहिजे, केव्हा प्रार्थना केली पाहिजे, कधी प्रार्थना केली पाहिजे. देव ह्या गोष्टीचं ज्ञान देतो. प्रियांनो, मागा ज्ञान. जर आपल्यापैकी कुणाला ज्ञान नसेल तर ते ज्ञान मागा. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणाऱ्या वाऱ्याने लोटलेल्या व उंचवणाऱ्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. किती सुंदर आहे. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये संशय आहे त्याने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं सांगता येते. उदाहरण सांगत आहे की जेव्हा समुद्रामध्ये ज्या वाऱ्यामध्ये लाटा येतात ना, आणि वारा गेल्यानंतर पुन्हा त्या समुद्रामध्ये स्थिर होतात, ते दिसत नाही, लाटाचं अस्तित्व नाहीसं होतं. तसं संशय धरणाऱ्या व्यक्तीच्या प्रार्थना आहेत. जो व्यक्ती संशय धरून प्रार्थना करतो ना, त्याच्या प्रार्थना केल्या काय नाही केल्या काय त्या बरोबरच आहे. किती सुंदर उदाहरण आहे की वाराने उचमळ्या लाटा, या लाटा वाऱ्याने उचमळतात आणि पुन्हा समुद्रामध्ये जातात आणि त्या नाहीशा होतात. किती सुंदर उदाहरण आहे. म्हणजे त्यांच्या त्या प्रार्थनेला काही आधार नाही, त्या प्रार्थनेला काही तथ्य नाही, असं देव या ठिकाणी सांगत आहे. आणि प्रियानो, जेव्हा प्रार्थना करतो आपल्यामध्ये प्रार्थनेमध्ये संशय ठेवू नका. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता पूर्ण विश्वासाने करा. आणि देव पुन्हा सांगत, जर कोणी तुम्हापैकी ज्ञानाने उन्हा असेल त्यांनी ते देवाजवळ मागावे. देव आपल्याला हे सांगत आहे. आमेन. आणखी आपण सांगतो या ठिकाणी वचन सांगूया. याकोबाचे पत्र आणि 4 अध्याय 3 वचन. याकोबाचे पत्र 4 अध्याय 3. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चेनी करता मागता, खर्चावे मागता. तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही. पहा, या ठिकाणी तुमच्या बऱ्याच लोकांच्या देव म्हणतात तुमच्या प्रार्थना निष्फळ ठरतात. देवा तुम्ही सांगा तुमच्या प्रार्थना निष्फळ ठरतात. का ठरतात? कारण तुम्ही खर्चासाठी चेनबाजी करण्यासाठी मागता, ढेक स्वभावासाठी मागता, स्वतःच्या उद्देशासाठी मागता, नाशवंत गोष्टी मागता, वाईट असं मागता, अयोग्य प्रकारे मागता. म्हणून देव म्हणतो तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही. किती सुंदर लिहिलं आहे. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता.
अयोग्य प्रकारे मागता. म्हणजे तुमचे मागण्या तोंडातनं शब्द एक आणि मनामध्ये एक, आणि म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. हालेलुया, किती सुंदर लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळा देव म्हणतो, देवा मला पैसे दे, देवा मला देवा मला हे नाही, देवा मला ते नाही. आपण अशा प्रार्थना करतो आणि मग देव त्या पैसे मागण्याचा उद्देश असा असतो की ते पैसे मिळाल्यानंतर वायपड काय ते चेनबाजी कर, मोज मजा कर, त्यामुळं आपल्याला कुठं सहकार्य मिळत नाही. बऱ्याच वेळा आपण म्हणतो, देवा ह्या आजारी माणसाला बरं कर, ह्या माणसाला बरं कर, लवकर बरं कर. पण त्यामुळे तुमचा उद्देश असतो की माझ्या प्रार्थनेमुळे बरा झाला, मी प्रार्थना केली बरा झाला. बऱ्याच वेळा आपल्या प्रार्थनेचं उत्तर प्रार्थनेचा उद्देश वेगळा असतो. जेव्हा आपण अशी प्रार्थना होता एखाद्या व्यक्ती, देवा ह्याला खरोखर याला आजारातून मुक्त कर, देवा आमच्या नव्हे तर देवा तुझ्या गौरव कर, तुझ्या महिमा होऊ दे, आणि या माणसाला ह्या त्रासापासून मुक्त कर, कार्य करतो पिढ्यांना. जेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करता मनामध्ये पोटातून एक की ह्या व्यक्तीला बरं कर, ह्या व्यक्तीला बरं कर, आणि हा व्यक्ती बरा झाला की लोक म्हणतात वा संतोष म्हणून हा व्यक्ती बरा झाला, संतोषाने प्रार्थना केली होती. प्रियांनो, असा अहंकार आणि अशा उद्देशाने कधी प्रार्थना करू नका. देवाच्या गौरवासाठी आणि ज्या मनुष्यासाठी आपण प्रार्थना करतो त्या व्यक्तीच्या कल्याणासाठी, त्या व्यक्तीला चांगलं होण्यासाठी असं उद्देशाने प्रार्थना करा, तर नक्की तुमच्या प्रार्थना ऐकेल. आपल्या प्रार्थना अयोग्य प्रकारे नसाव्यात, तर योग्य प्रकारे असाव्यात. आपण तुम्हाला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला आणखी उदाहरण देतो आहे या ठिकाणी. तुम्हाला माहिती आहे इस्रायल देशासाठी बालाम जेव्हा चालला होता त्यावेळेस त्याचा उद्देश जो होता मग बोलल्याचा की मी देवाच्या इच्छेपर्यंत, देव सांगणार तेच मी करणार, देव बोलत तेच मी करणार, आणि ह्या उद्देशाने जो चालला होता. पण त्याच्या मनामध्ये संकल्प वाईट विचार होते. म्हणून बालामाला देवाने देवदूत मारण्यासाठी पाठवला, आणि देव त्याला बोलला तू चाललाय पण तुझा उद्देश बरोबर नाही. मित्रांनो, जेव्हा प्रार्थना करतो, जेव्हा आपण देवाची सेवा करतो, तेव्हा आपला उद्देश देखील चांगला पाहिजे. आपला उद्देश स्वतःच्या मिळकतीसाठी नाही पाहिजे. बालामाला वाटलं की मी देव मला शब्दाला सांगन, एक तरी जेव्हा देव मला बोलून आणि देव माझी प्रार्थना केली, जरा लोकांना मी थोडं कुठल्या तरी एका गटाला किंवा इस्रायलला थोडं तर पुढचा शाप देईन मी, आणि मला त्या बालाकाकडून मला धन संपत्ती पैसा मिळेल, असं मला वाटलं. मित्रांनो, देवाच्या जेव्हा आपण आज्ञा पाळतो तेव्हा आपला उद्देश हा चांगला पाहिजे, सत्य पाहिजे. बालामासारखा उद्देश नसायला पाहिजे. बालामा संग देव स्वतः बोलत होता, बालामा संग देव स्वतः असा समोर देव प्रत्येक प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देव देत होता. मित्रांनो, त्याच्या ह्या थोड्या चुकीमुळं आपण पाहतो पुढे चालून बालामा तलवारीने मारल्या गेलं. बालामाला मारून टाकला असेल तलवारीने. मित्रांनो, जेव्हा आपण देवापासून भटकतो, आपला जो उद्देश आहे तो सोडून दुसरीकडे आपल्या स्वतःच्या चैनीबाजीसाठी, स्वतःच्या हौस करण्यासाठी जर आपण देवाची सेवा करत असेल तर हे व्यर्थ ठरणार आहे आणि ते आपल्या नाशाचं कारण ठरणार आहे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. हालेलुया. पहिले योहान ह्याचं पहिले पत्र आणि 3 अध्याय 22 वचन वाचू. आणि आपण जे काही मागतात ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो, त्याला जे आवडते तेच करतो. हालेलुया. किती सुंदर लिहिलेलं आहे या ठिकाणी की जे काही आपण मागतो ते त्याच्यापासून म्हणजे देवापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व हे पाळतो, त्याला जे आवडते ते करतो. हालेलुया. किती सुंदर हो या ठिकाणी लिहिले. जे देवापासून जे पाहिजे ते आपल्याला मिळतं. पण केव्हा की देवाचं वचन सांगतं की जेव्हा तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता तेव्हा ते आपल्याला मिळतं. प्रियांनो, जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपल्याला मिळणारच. म्हणजे मला हे सांगायचं आहे
देवाच्या आज्ञा पाळून केलेली कोणतीही प्रार्थना, कोणतीही विनंती तुमची म्हणजे त्याचं उत्तर मिळणारच असं मला सांगायचं. तुमच्या प्रार्थना कोणती निष्फळ ठरणार नाही, तर तुमची प्रत्येक प्रार्थना फलदायी ठरणार हे मला सांगायचं आहे या ठिकाणी. किती सुंदर. म्हणजे पुन्हा एकदा वाचतो, जे काही मागतो ते त्यापासून मिळते. त्यापासून म्हणजे कोणापासून? देवापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला जे आवडतं ते आपण करतो. देवाला जे आवडतं ते आपण जर केलं तर ते आपल्याला मिळणारच. कारण प्रभू येशू स्वतः, आपण शिववर्तमानच्या वचनामध्ये पाहिला, प्रभू येशू म्हणतो, मी देव मला जे काही सांगत आहे तेच मी करतो. जो स्वर्गातील पिता मला जे काही सांगत आहे तेच करतो. म्हणून आपण जर पाहिलं अनेक चमत्कार प्रभू येशूने एक मानवाचं रूप धारण करून आपल्याला ते दाखवून दिलं की तुम्ही देखील हे करू शकता, तुम्ही देखील हे करू शकता. केव्हा? की जर तुम्ही जो स्वर्गातल्या पिता, जो जिवंत देव आहे, तर त्याच्या इच्छांचं तुम्ही जगले, त्या इच्छांचं तुम्ही त्याला देवाला आवडून असे जीवन जगले, तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठमोठे कार्य करणार असं देवाचं वचन सांगत आहे. खरोखरच देव खूप महान आहे. या परत आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला काय मिळत नाही, आणि प्रार्थनेचं उत्तर आपल्याला हे शोधण्यासाठी ह्यामध्ये जे पॉईंट दिलेले आहेत ते आपण ह्या वचनामध्ये आपण स्वतः घ्या, अभ्यास करा या वचनाविषयी. आपल्या प्रार्थनेचं उत्तर काय मिळत नाही. जर प्रार्थनेचं उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर ह्या सर्व जे आहे ना, ह्या प्रार्थनेचं उत्तर ह्यात आपलं कमजोरी जे आहे ते काढा आणि आज्ञा पाळणारे असे बना, आज्ञाधारक असे बना, देवाला आवडणारे असे जीवन जगा, म्हणजे देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल. आपल्या कोणत्याही प्रार्थना निष्फळ ठरणार नाही असं देवाचं वचन सांगतात. किंवा जर आपण देवाच्या इच्छांचं जीवन जगलं तर. आपण आणखी पाहणार आहोत इर्मयाचा 33वा अध्याय, आणि त्या ठिकाणी दिला इर्मयाच्या या ठिकाणी दिलं आहे. मग सगळ्यांना माहिती आहे इर्मयाचं पुस्तक आणि 33वा अध्याय प्रत्येकाला माहिती आहे की त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. 33:3 मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व घन गोष्टी तुला सांगेन. देवाने या ठिकाणी सांगितले, तुला मला माग, मला हाक मार, माझ्यापाशी प्रार्थना कर, म्हणजे मी तुला उत्तर देईन. देऊन तो मागावं मला, पण काय मागा? या ठिकाणी सांगितले की जे तुम्हाला माहीत नाही, जे तुम्हाला ठाऊक नाही अशा गोष्टी मागा. देव म्हणतो साधारण गोष्टी नका मागा, असाधारण गोष्टीसाठी प्रार्थना करा, अशक्य गोष्टीसाठी प्रार्थना करा, कारण देव म्हणतो ते कार्य करण्यास सक्षम आहे. आपण जर योहानाचे प्रगटीकरण आपण नवीन म्हणजे शेवटचं जे पुस्तक आहे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे, ते प्रगटीकरण म्हणजे येणार अजून व्हायचंय, घडायचंय, अशा गोष्टी योहानाला देवाने दाखवल्या. पृथ्वीचा नाश केव्हा होणार आहे, कोणत्या लोकांचं तारण होणार आहे, किती सुंदर आहे दादा. योहानाचं जर आपण आपल्याचं वाचलं, काय होणार आहे पुढं, भविष्य काळ कसा घडणार आहे, प्रभू येशू कसा येणार आहे, असं देवाने स्वतः योहानाला दाखवलेलं आहे. म्हणजे हे काय लिहिलं आहे या ठिकाणी, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व घन गोष्टी तुला दाखवेन. पहा, योहानाला ठाऊक देखील नव्हत्या, माहीत देखील नव्हत्या, अशा अद्भुत गोष्टी प्रगटीकरण जे योहान लिहिलेलं आहे ते दाखवलेलं आहे. आज आपण देखील अशा प्रार्थना करा, देवा तू खरंच या तुझ्या वचनामध्ये रहस्य लपलेलं आहे ते मला दाखव, ज्या पुढं होणाऱ्या गोष्टी आहेत ते तू आम्हाला दाखव, ज्या अद्भुत आहे, ज्या आमच्या विचाराच्या पलीकडे आहेत, आमच्या शक्तीच्या पलीकडे आहेत, अशा अद्भुत गोष्टी देवा तू आम्हाला दाखव आणि आमच्याद्वारे तू घडून घे. पण केव्हा देव कुणाला बोलत आहे? देव अशा लोकांना बोलत आहे की जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात, जे लोक देवाचं अनुकरण करतात, अशा लोकांना देव सांगत आहे. हे कुणाला बी देव सांगत नाही की माझ्या नावाने माग नाही, आणि जरी कोणी मागितलं त्याला ते मिळेल याचं मी गॅरंटी देऊ शकत नाही. जो देवाच्या आज्ञा पाळतो, जो देवाची इच्छा जगतो, त्यालाच हे देव दाखवणार आहे असं मला सांगायचं आहे. आणखी वचन वाचणार आहोत. दुसरे इतिहास 1 अध्याय आणि 11 वचन आपण पाहणार आहोत. देव शलोमोनास म्हणाला, ज्या अर्थी असा
तू तुझा मानस आहे, म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य मागितले नाही, आपल्या वैराचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुष्य होण्याचे मागितले नाही. तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमले आहे, त्या माझ्या लोकांचे शासन करावे चातुर्याने व ज्ञान एवढीच तू स्वतःसाठी मागितले आहे. यासाठी देव किती सुंदर सांगत आहे शलोमोनाविषयी बोलत आहे. देव स्वतः कौतुक करत आहे की देव कौतुक करत आहे की शलोमोनाने धन संपत्ती असं काही माहितलं नाही. तर त्याच्या विरोधी का त्यांच्यावर परबळ व्हावे म्हणून ते सगळे माहितलं नाही. त्याला दीर्घायुष्य माहितलं नाही. देव म्हणताय स्वतः देव शलोमोनाचं कौतुक करत आहे या ठिकाणी. तर शलोमोन काय माहितलं की ज्ञान माहितलं. कुणाला? की जे इस्रायल लोक आहेत त्यांचा योग्यरीत्या न्याय निवाडा करावा, त्यांना कुणाच्या जीवनामध्ये त्याच्याद्वारे कुणाच्या जीवनामध्ये अन्याय होऊ नये, तर त्यांनी योग्यरीत्या त्याचा न्याय निवाडा करावं आणि त्याच्या राज्यामध्ये पूर्णपणे व्यवस्था सत्याचं वातावरण असावं, खरं वातावरण असावं. यासाठी देव त्याला ज्ञान माहितलं. खरं मागायला आपण याकोबाच्या पत्रामध्ये वाचलं त्या ठिकाणी, जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने माझ्यापाशी मागावे. आणि खरोखरच शलोमोनाने या ठिकाणी देवापाशी ज्ञान मागून देवाचं मन जिंकलं. आणि देवाने अशा काही त्याला गोष्टी दिल्या की त्याच्या एवढे धनसंपत्ती दिली, एवढं त्याच्या जीवनात पैसा, धन, दौलत, पाणी एवढं दिलं की त्याच्या अगोदर कुठल्याही राजाला तेवढं धनसंपत्ती नव्हती आणि त्याच्यानंतर कुठल्याही राजाकडे तेवढी धनसंपत्ती कधी आले नाही, असं देवाचं वचन सांगत आहे. प्रियांनो, मी जाता तुम्हाला हेच सांगू इच्छितो, आपल्या प्रार्थना यथोयोग्य असाव्यात. आणि जेव्हा प्रार्थना करतो त्या आपण प्रार्थना करता वेळेस विश्वासाने प्रार्थना करा, पूर्ण देवावर विश्वास ठेवून प्रार्थना करा. आणि स्वतःसाठी नव्हे, जसं शलोमोन आणि इस्रायल लोकांसाठी मागितलं ज्ञान, तसं आपण देखील आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर जगासाठी मागा. जे अंधारामध्ये आहे, ते पापाच्या बंधनामध्ये आहेत, अशा लोकांसाठी रोज प्रार्थना करून मागा. म्हणजे देव तुमच्यावर अधिक त्यांच्या प्रार्थना देखील पूर्ण करेल आणि देव तुमच्या देखील गरजा पूर्ण करेल. या ठिकाणी सांगत आहे. आणखी मला हे सांगायचं आहे, हालेलुया, जेव्हा आपण एकत्र येतो त्यावेळेस प्रार्थनेचे मुद्दे, प्रार्थना ज्यासाठी करायचे आहे त्या अगोदर त्याविषयी विचार करा की आपण ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करणार आहोत, या गोष्टी आपल्या प्रार्थनेविषयी मागायच्या आहेत. आणि त्यासाठी 5 मिनिटावर तयारी करा. म्हणजे काय होईल बाबा, मी जेव्हा प्रार्थना आपण 4 जण प्रार्थना करू, त्याला सांगा की तुला थोड्या टायमाने ह्यासाठी प्रार्थना करायची, तू ह्यासाठी प्रार्थना करायची, तू ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करायची. आणि जेव्हा आपण असं सांगतो आणि त्यानंतर आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना करतो, त्यावेळेस देव त्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करतो आणि देव त्याच्या प्रार्थना ऐकतो. कारण देव रोज सांगतं, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतात त्यांच्यामध्ये मी आहे. ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी आपल्या प्रार्थना मानले केल्या जातात. धन्यवाद देवाला आजच्या वचनाबद्दल. हालेलुया. यस. लूक ह्याचा 11वा अध्याय आणि 13वं वचन. लूक 11:13. तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्या तो किती विषय करून पवित्र आत्मा देईल. या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे, वचन सांगत आहे, देहिक जे पिता जे आपल्या मुलांना पाहिजे ते देतात, तो जो स्वर्गीय पिता, जो सर्वसमर्थ देव, त्याजवळ पवित्र आत्मा माहितला तर तो किती विशेष करून तो म्हणतो पवित्र आत्मामध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की देव म्हणतो, ज्या कोणाला पवित्र आत्मा मिळाला नाही त्याने माझ्यापाशी तो मागावा, म्हणजे मी त्याला तो पवित्र आत्मा देईल. आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर काय होतं हे तुम्हाला माहीत आहे. पवित्र आत्मा ज्या व्यक्तीच्या जीवनात मिळाला तो असाधारण असा व्यक्ती होतो. साधारण व्यक्ती नाही राहतो, तर असाधारण असे त्या व्यक्ती जीवन राहतं. ज्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्मा मिळाला आहे तो व्यक्ती असाधारण गोष्टी करतो. हेच मला सांगायचं आहे. पवित्र आत्मा ज्या व्यक्ती मिळाला आहे देव त्याच्याबरोबर आहे असं घरी जातं. कारण देवाचा पवित्र आत्मा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देवाची वस्ती आहे. हालेलुया.
त्या बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगतो, उदाहरण देऊन सांगतो. अनेक अनेक चाव्याचा बंडल आपल्या हातामध्ये आहे. अनेक चाव्याचा बंडल आपल्या हातामध्ये आहे आणि अनेक कुलप तुमच्यासमोर आहे. आणि जर तुम्ही कुठल्याही चावीने तर तुम्ही घाईगडबड खोलायचा प्रयत्न केला तर ते खोलणार नाही. ज्या कुलपाची चावी त्याच कुलपाला लावली तर ते कुलूप खोललं जातं, हे मला सांगायचं आहे. तसंच पवित्र शास्त्रामध्ये अनेक वचनं आहेत, पण ज्या मुद्द्याला धरून आपण प्रार्थना करतो ना त्याच मुद्द्याचं वचन उच्चार करून बोललं तरच ते योग्य यथायोग्य ठरतं असं मला वाटतं. कुठल्याही जेव्हा आपण प्रार्थना करतो की त्यावेळेस तुम्ही आजारासाठी प्रार्थना करता, त्यावेळेस तुम्ही आजार त्यावेळेस तुम्ही हे वचन बोला की देवा खरोखरच बापा तू रक्तस्रावीला तू बरं केलं, देवा तू आंधळ्या लोकांना बरं केलं, कुष्ठरोग्याला तू बरं केलं. हे आजारा धरून असे वचन आपण आधार धरून केले पाहिजे. जेव्हा कोणी संकटामध्ये असेल, जेव्हा कोणाला कुठलाही मार्ग दिसत नाही, तेव्हा देवाला सांगा, देवा इस्रायल लोक तेव्हा संकटामध्ये अडचणी त्यांना कुठलाही मार्ग दिसत नव्हता. समोर समोर समुद्र होता, मागे इस्रायलचं सैन्य होतं, पण देवा एवढा मोठा समुद्र देवा तू दुभवलास, तू त्यातनं मार्ग काढलास. अशा आपल्या उदाहरण देऊन अशा प्रार्थना असायला पाहिजे. जेव्हा दुष्काळ चालला होता तेव्हा दुष्काळाच्या वेळी जेव्हा इसहाकाने दुष्काळाच्या वेळी पेरलं तेव्हा त्याला 100% पीक आलं असं देवाचं वचन सांगा. त्यावेळेस तुम्ही विश्वासाने बोला, देवा खरोखर यावेळेस आमच्या जीवनात खूप अडचण आहे, हे आहे, पण आम्ही तुझ्या विश्वासाने कार्य करतो. त्यावेळेस तू देवा आम्हाला विश्वास आहे की 100% देणारा परमेश्वर आहे. एलियाला कावळ्याद्वारे अन्न पुरवलं, एलियाला विधवेच्याद्वारे भाकरी मिळाली. जेव्हा आपण उपाशी असतो देवाला सांगा, देवा आज जरी माझ्या जीवनामध्ये आमच्याकडे काय नसेल, पण देवा तू एलियाला देणारा देव आहे, तोच देव माझा आहे, तू मला कधी उपाशी ठेवणार नाही, तू कधीही मला उपाशी ठेवणार नाही. या प्रार्थना करा. जर आपला बंधू कोणता जेलमध्ये असेल त्यासाठी प्रार्थना करा. देवा पेत्र जेलमध्ये होता, पौल शिलास जेलमध्ये होते, देवा तू जेलमधनं त्या बंदीपासून सोडा, तू समर्थ आहे, त्यांना सोडवलंस. तसे अनेक भाऊ जेलमध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत, ओ दे बाप्पा त्यांना सोडवून देखील तू समर्थ आहे. अशा आपल्या प्रार्थना असा पाहिजे, मुद्द्याला धरून प्रार्थना करा. कुठल्याही गोष्टीला कोणतंही वचन, जसं कुठलीही चावी कुठल्याही कुलपा बसत नाही, त्यात पण कुठलंही वचन घेऊन कुठंही प्रार्थनेचे मध्यस्थी करायचे नाही. जे तर आहे तिथंच ते प्रार्थनेला हे करा आणि त्यानुसार प्रार्थना करा. देव तुम्हाला आणि मला खूप आशीर्वादी करू. हालेलुया, धन्यवाद. आमेन.